नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्याला पाहायची आहे बहुपदींची संश्लेषक भागाकार पद्धत। आता ही पद्धत जी आहे ही पद्धत पेपरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने विचारलेली आहे। या पद्धतीचा वापर करून आपल्याला भागाकार करायचा आहे आणि पेपरमध्ये तुम्हाला बाकी किंवा भागाकार किती असं तुम्हाला विचारलं जातं। जेव्हा संश्लेषक भागाकार पद्धत पेपरमध्ये विचारली जाते तेव्हा काय करायचं ते लक्षात घ्या। पहिल्यांदा सहगुणक लिहून घ्या। पहिला सहगुणक आहे 7, दुसरा आहे 5 आणि तिसरा आहे -3। हे सहगुणक लिहून घेतले। अशी एक रेष मारा, या पद्धतीने घ्या। आता x बरोबर किती करा, तर x बरोबर 3 घ्या आणि हा 3 ने याला भागायला सुरुवात करा। या 3 ने याला भागायला सुरुवात करू। भाग देत असताना पहिला जो काही अंक आहे तो जशाला तसाच घ्या खाली, तो किती आहे 7 घेतला। आता या दोघांचा गुणाकार करा, 7 आणि 3, 7 त्रिक किती होतात 21। 21 प्लस मध्ये येतील त्याला प्लस मध्ये लिहून घ्या, ठीक आहे। नंतर दोन्ही प्लस मध्ये आलेले आहेत, दोघांची बेरीज करा। 21 आणि 5 किती 26। नंतर 26 गुणिले 3, 26 त्रिक 78 प्लस मध्ये येतील, 1 प्लस 1 मायनस मायनस येईल आणि 78 मधून 3 गेले तर खाली किती राहिले 75। तर याला म्हणतात बाकी। ही काय आहे तुमची बाकी आहे, लक्षात असू द्या। याची बाकी जर विचारली तर ती बाकी आहे 75। आता विचारलंय तुम्हाला भागाकार। भागाकार कसा काढायचा ते लक्षात घ्या। भागाकार काढत असताना हा पहिला जो 7 आलेला आहे त्याला x जोडवा आणि समोरची जी संख्या दिसते ती 26, म्हणजे याचा भागाकार जर केला तर तो आहे 7x + 26 आणि बाकी किती आहे 75। तर अशा पद्धतीने आपल्याला संश्लेषक भागाकार पद्धत जी आहे ती सोडवायची आहे। अकोला पोलीस भरती 2024-25 मध्ये यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर काही पेपर मध्ये तुम्हाला बहुपदींचा जो आहे संश्लेषक बहुपदींचा भागाकार पद्धतीने विचारला जाण्याची शक्यता आहे। चला पुढील प्रश्न आपण एक पाहूयात। अजून हा पुढे एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, या प्रश्नाचं सुद्धा आपल्याला उत्तर बघायचं आहे। हा प्रश्न सोडवत असताना सिंपल इथे सहगुणक लिहून घ्या। पहिला सहगुणक किती आहे 1, दुसरा सहगुणक किती आहे +3, तिसरा सहगुणक किती आहे -12 आणि चौथा सहगुणक किती आहे तर 4, ठीक आहे। या पद्धतीने आपण मांडून घेऊ। आता x बरोबर किती हा जो काही दिसतो याच्या बरोबर -0, तर x बरोबर किती मिळतो तुम्हाला +2। हा जो +2 आहे या +2 न भाग द्यायला सुरुवात करा, ठीक आहे। आता सांगितल्या पद्धतीनं जसा पहिला 1 जो आहे तो जशाला तसा खाली घ्या, आपण जशाला तसा खाली घेऊ याला 1। आता 2 आणि 1 चा गुणाकार केला, 2 1 2, ते येतील प्लस मध्ये, दोघांची बेरीज होईल 3 आणि 2 किती 5। पुन्हा सिंपल 5 दोन्ही 10, इथे प्लस मध्ये जाईल। वरची संख्या -12 आहे आणि खालची संख्या किती आहे 10। 1 + 1 मायनस मायनस होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल म्हणजेच -2। 2 गुणिले 2 म्हणजेच किती -4 असं होईल आणि 4 मधून 4 गेले तर 0, म्हणजेच या ठिकाणी आपली जी काही बाकी आहे आपली बाकी उरणार आहे 0, हे लक्षात असू द्या। आता आपल्याला भागाकार काढायचा आहे। भागाकार काढत असताना आता आपल्याकडे आलेल्या संख्या ज्या आहेत त्या 3 पदापर्यंत आलेल्या आहेत, 3 पद आलेले आहेत। म्हणून पहिला जो काही पद दिलेला आहे 1, त्या 1 ला x चा वर्ग करून घ्या। दुसऱ्या पदासाठी काय घ्यायचंय तुम्हाला 5x घ्यायचा आहे आणि तिसऱ्या पदासाठी आहे तुमचं -2। तर जेव्हा भागाकार विचारला जाईल तेव्हा तो भागाकार आहे x चा वर्ग, याला आपण असेही लिहू शकतो x वर्ग अधिक 5x - 2। अशा पद्धतीने आपल्याला त्याचा भागाकार काढता येतो आणि बाकी जर विचारली तर किती आहे 0। तर ही आहे संश्लेषक भागाकार पद्धती। यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भाग सोडवायचा आहे आणि प्रश्नांची उत्तर काढायची आहे। चला हे झाले 2 प्रश्न मी सोडून देत, तुम्हाला पुढील प्रश्नांचं उत्तर जे आहे ते कमेंट करायचं आहे। पुढील प्रश्न तुम्ही पाहू शकता, y चा घन वजा 3y चा वर्ग वजा y अधिक 1 भागिले y वजा 2 बरोबर किती। तर या प्रश्नांचं मला कमेंट मध्ये उत्तर करा आणि त्याची बाकी जी असते ती बाकी कमेंट करून सांगा की त्याची बाकी किती राहील। व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे छोटे छोटे पॉइंट्स जे आहेत पेपरमध्ये तुम्हाला जे विचारले जाऊ शकतात आणि ज्याच्या बेसिक कन्सेप्ट आपल्यापर्यंत पोहोचायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।